नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कायराला काय होतंय हेच कळत नव्हतं. त्या रात्री घडलेला प्रसंग तिला अगदी स्वप्नासारखा वाटत होता. मयूरला आपण प्रत्यक्षामध्ये भेटलो का हीच शंका आता तिला यायला लागली होती. पण एवढं मात्र नक्कीच, त्या दिवशी तिला लाभलेलं ते प्रणय सुख तिला यापूर्वी कधीच लाभलं नव्हतं. तिला मयूरला पुन्हा भेटावंसं वाटत होतं, पुन्हा त्याच्याशी लगट करावीशी वाटत होती, परंतु त्याचा संपर्क क्रमांक तिच्याकडे नव्हता. मयूर आणि आपल्यामध्ये जे घडलं ते देशपांडेंना माहीत नसावं या समजामध्ये कायरा वावरत होती. कायरा आज घरीच होती. देशपांडे कामानिमित्त बाहेर गेले होते. तिला 2 दिवसांपासून बरं वाटत नव्हतं. तसं पाहिलं तर तिची तब्येत वगैरे ठीक होती, परंतु तिला काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ती उठली आणि तिनं पुस्तकाच्या कपाटातून एक मॅगझिन काढलं. सहज विरंगुळा म्हणून ती मॅगझिन चाळायला लागली. मॅगझिनमध्ये देखण्या मॉडेल स्त्री पुरुषांचे अर्धनग्न चित्र होती. ती चित्र पाहताना ती त्यामध्ये हरवून चालली होती. तितक्यात एका ठिकाणी ती थांबली आणि त्या चित्राकडे जास्तच निहाळून ती पाहू लागली. आणि आता तिची खात्री पटली की ते चित्र मयूरचं होतं. मयूर हा एक नावाजलेला मॉडेल होता. त्याचं अर्धनग्न शरीर आणि त्याच्या त्या शरीरावरती आणि त्याच्या काही खास भागांवरती तिची नजर खिळली. तिच्या शरीरामध्ये वेगळ्याच संवेदन लहरी निर्माण होत आहेत असं तिला जाणवलं. अचानक तिचा श्वास वाढतोय हे तिला जाणवू लागलं. तिला शरीरामध्ये निर्माण झालेला उष्मा जाणवत होता. आपलं शरीर आपलं ऐकत नाही असंच काहीसं तिचं झालं होतं. तिने मॅगझिन बाजूला ठेवलं. ती उठली आणि सरळ बाथरूममध्ये शिरली. तिने शॉवर सुरू केला. कितीतरी वेळ ती तशीच शॉवरखाली नग्नपणे उभी राहिली आणि मग हळूहळू तिला रिलॅक्स वाटू लागलं. पूर्ण शरीर थंड झाल्यावरती ती बाहेर आली आणि फ्रेश होऊन बाहेर टीव्हीवरती बातम्या पाहत बसली. समोर जगामध्ये काय चाललंय हे निवेदिका सांगत होती, परंतु कायराचं लक्ष मात्र एकाच ठिकाणी केंद्रित होत नव्हतं. ती उठली आणि अचानक तिला आठवलं, सरांची एक खाजगी डायरी आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या लोकांची यादी आहे. ती डायरी शोधणं तिला महत्त्वाचं वाटू लागलं. तिनं सरांच्या बेडरूमकडे आपला मोर्चा वळवला. तिनं समोर असलेलं कपाट खोललं. आतमध्ये अनेक कप्पे होते. त्यात बऱ्याच मौल्यवान वस्तू होत्या, परंतु तिची नजर फक्त डायरी शोधत होती. शेवटी तिचा शोध थांबला आणि तिला लाल कव्हर असलेली डायरी सापडली. तिनं पटकन ती डायरी घेतली आणि कपाट बंद केलं. ती आता बाहेर आली आणि शांतपणे डायरीतील नावं शोधू लागली. डायरीमध्ये अनेक उद्योजक आणि राजकीय व्यक्तींची नावं होती. शेवटी तिला त्यामध्ये मयूर हे नाव सापडलं. त्याच्या नावासमोर एक फोन नंबर होता. तिनं आपला मोबाईल काढला आणि त्यामध्ये तो नंबर सेव्ह केला आणि पुन्हा ती डायरी होती तशी व्यवस्थित ठेवून दिली. आता जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा त्याला फोन करू असं तिनं ठरवलं आणि ती निश्चिंत झाली. इकडे सुनील मात्र पेटून उठला होता. कायरानं दिलेला धोका त्याच्या जिव्हारी लागला होता. आपल्याला कायरानं लाथाडलं याचं एकमेव कारण पैसा. मग आपण पैसाच का कमवू नये या विचारानं तो आता वागू लागला होता. जगामध्ये नीतिमत्तेनं वागून खूप पैसा कमावता येत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तो आता नियमांना डावलून काम करायला लागला होता. तो ऑफिसमध्ये बसला होता आणि एका महत्त्वाच्या प्रकल्पावरती काम करत होता. तितक्यात त्याला एक फोन आला. मिस्टर सुनील, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. कधी बोलता येईल? आत्ता बोलू शकता? नाही, विषय जरा वेगळा आहे आणि तुमच्या फायद्याचा आहे. सुनील विचारात पडला. ठीक आहे, बोलता येईल, परंतु लंच टाईममध्ये फोन करा. पण कोण बोलतं हे कळेल का? डेव्हिड बोलतोय, बाकी नंतर बोलू, ओके? त्याचा फोन ठेवला आणि तो विचारात पडला. काय करावं? कोण असेल हा डेव्हिड? काय काम असेल? बेकायदेशीर असेल तर करावं का? पण पैसा तर तिथेच आहे. जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर आपण बेकायदेशीर कामं करावी लागतील. या विचारांमध्येच तो स्थिर झाला आणि लंच टाईमची वाट पाहू लागला. तो लंच करायला बाहेर हॉटेलमध्ये जात असे. दुपारी लंच करत असताना त्याला पुन्हा तोच फोन आला. हॅलो सुनील सर. हां बोला.
सुनील सावधपणे बोलू लागला. तुमच्याकडून आम्हाला एक मदत हवी आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये तुमचा मोठा एक्सपिरियन्स आहे. हो, पण माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे? सांगतो, असं म्हणून समोरची व्यक्ती बोलत राहिली आणि ते ऐकताना सुनीलचा चेहरा गंभीर होत गेला. शेवटी तो माणूस म्हणाला, सुनील, तुम्हाला जर करोडो रुपयांमध्ये खेळायचं असेल तर काही रिस्क तुम्हाला घ्यावीच लागेल. सुनील विचारात पडला. मला थोडा वेळ द्या. विचार करू नका, अशी संधी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. सुनील काही वेळ थांबला आणि त्याच्यासमोर पैसे नसल्यानं नाकारणारी कायरा. शेवटी तिला दाखवून द्यायचं होतं त्याला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास झळकू लागला. ओके, डन, आपण मिळून काम करूयात. व्हेरी गुड, असं म्हणून समोरच्या व्यक्तीनं फोन ठेवला. सुनीलनं जुनी कंपनी सोडली आणि आता तो नवीन लोकांसोबत काम करू लागला. इथे पैसा पाण्यासारखा होता. अल्पावधीतच सुनील श्रीमंत झाला. त्यानं नवीन फ्लॅट घेतला, नवीन कार घेतली. त्यानं आज सॉफ्ट ड्रिंक देखील घेतलं होतं. अचानक त्याला समुद्रकिनारी भेटलेली ती देह विक्री करणारी स्त्री आठवली. तो उठला आणि त्यानं गाडी समुद्रकिनाऱ्याकडे वळवली. लांब पसरलेला समुद्रकिनारा सुनीलला बोलावत होता. या समुद्रकिनाऱ्यावरती सुनीलच्या अनेक चांगल्या वाईट अनुभव आणि आठवणी होत्या. इथे असलेल्या काळ्या किल्ल्याच्या आडोशाला कायरा आणि सुनील तासनतास बसत होते. याच किल्ल्याच्या परिसरामध्ये त्यांचं प्रेम देखील संपलं होतं. त्यानं गाडी कोपऱ्यामध्ये पार्क केली आणि तो समुद्राकडे निघाला. तर मग मित्रांनो, आता इथनं पुढं काय होईल पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.